गावाच्या उन्हात तापलेला प्रत्येक किनारा घामाने भिजलं होतं जीवन सारं. तेव्हा सूरज घेऊन आला एक गोड प्रकाश. आमकोला बनला थंडाईचा घोट. प्रत्येक चेहऱ्यावर हास्य उमटलं. गावात परतली आनंदाची झुळूक. गावात दिवसाची सुरुवात होते. लोक आपली सकाळची कामं करत असतात. मुलं शाळेत जात असतात आणि पुरुष कामावर जात असतात. स्त्रिया एकमेकांशी बोलत असताना दिवसाची सुरुवात करतात आणि लांबून संपूर्ण गाव हालचालीने भरून गेलेलं दिसतंय. टेकराव आणि मोहनलाल चौकात बसलेले असतात आणि गावात सुरू असलेल्या गरमीच्या समस्येवर बोलत असतात. या उन्हाळ्याने तर आमची अवस्थाच खराब करून ठेवली आहे. हो नाहीतर काय, या वर्षी तर उन्हाळा खूपच जास्त वाढलाय आणि त्यामध्ये हा लोड शेडिंगचा त्रास. हो भाऊ, दरवेळेस नवीन सरकार येतं असं वाटतं काहीतरी होईल, पण दरवेळी आपल्या पत्री निराशाच येते. उन्हाळा इतका जास्त वाढलाय की आता काही जेवायचं मनच करत नाही. जेवल्यानंतर तर माझं डोकं जणू काही तापूनच जातं. तेव्हा सूरज तिथे येतो, जो गावातील एक तरुण मुलगा आहे आणि शहरात शिक्षण घेऊन परत आलाय. तो चौकात बसलेल्या टेकराम आणि मोहनलालला भेटतो. कसे आहात काका? आता काय सांगू, उन्हाळ्यामुळे खूप वाईट अवस्था झाली आहे. हो, गावामध्ये उन्हाळा तर खूप जास्त वाढला यावर्षी. बाकी तू सांग, शहरातून कधी आलास? बस काही दिवसच झालेत. अभ्यास माझा आता संपलाय. आता फक्त डिग्री येण्याची वाट बघतोय आणि मग मी नोकरी बघेन आणि शहरातच राहीन. बरोबर आहे. गावात तसंही आजकाल राहायचंय कुणाला? इथे तर प्रत्येक गोष्टीची असुविधा आहे. कुठल्याच सुखसोयी नाहीये तिथे. काळजी करू नका काका, खूप लवकरच गावामध्येही चांगले दिवस येणार आहेत. आम्ही तर आता त्याची वाट बघून आता म्हातारे झालो. तिघेही या गोष्टीवर हळूच हसतात आणि मग सूरज त्याच्या घरच्या दिशेने निघून जातो. रात्री सूरज त्याच्या घरी जमिनीवर बसलेला असतो आणि त्याची आई त्याच्यासाठी ताजं बनवलेलं जेवण घेऊन येते. ये ना आई, तू सुद्धा माझ्यासोबत बसून जेवून घे. नाही बाळा, जेवणाची इच्छा होत नाहीये. पण असं का? गरमीमुळे अवस्था वाईट आहे बाळा, आणि गरम जेवण जेवले तर मी आजारीच पडेन. पण असं न जेवल्याने पण तू आजारी पडू शकतेस ना? काही हरकत नाही बाळा, मी सांभाळेन. चल, काही हरकत नाही. मी उद्या टेकराम काकांच्या शेतातून ताजे आंबे घेऊन येईन. असं ऐकलंय की त्यांचे हापूस आंबे खूप प्रसिद्ध आहेत आजकाल. खरंच? हो आई, नक्कीच. सूरज होकारार्थी मान हलवतो आणि त्याची आई त्याचा आज्ञार्थी उत्तर ऐकून लगेचच आनंदी होते. दुसऱ्या दिवशी टेकराम त्याच्या आंब्याच्या शेतात झाडाखाली झोपलेला असतो. तेव्हा सूरज तिथे येतो. सूरजला बघताच टेकराम उठून बसतात. अरे सूरज बाळा, ये ये ये, आज इथे कसा काय? फक्त आंबे घ्यायला आलो होतो काका. बाकी कसा सुरू आहे आंब्याचा सीझन? चालू तर ठीकच आहे, पण यावेळी भीषण उन्हाळ्यामुळे आंब्याचा मोहर काही खास नाही येऊ शकला. का यावर्षी खरंच इतका उन्हाळा जास्त आहे? हो हो, गेल्या वर्षापेक्षा 4 पटीने उन्हाळा जास्त आहे. आणि आंबा एक उष्ण फळ असतो, म्हणून त्याला घ्यायला लोक सध्या कचरतायत. मला तर वाटलं होतं आंबा गारवा देतो, पण इथे येऊन मला कळलं की ह्याच्या अगदी उलट आहे. आंब्याचा रस हा गारव्याचा एक चांगला स्रोत असतो. आंबा कमी झाल्यामुळे आता तेही खूप कमी झालंय. सूरज थोडा वेळ विचार करतो, मग होकारार्थी मान हलवतो आणि तिथून निघून जातो. सूरज गेल्यानंतर टेकराम झाडाच्या छायेखाली पुन्हा झोपतात. रात्री सूरज आपल्या स्टडी टेबलवर बसून आपल्या पुस्तकांना बघत असतो. तेव्हा त्याची आई मागून येऊन त्याच्याबरोबर बोलत असते. अरे सूरज, हे काय करतोयस? जेव्हापासून शेतातून आलायस तेव्हापासून पुस्तक घेऊन बसलायस. आंबे तर तू आणले नाहीस, मग आता काय करायचंय तुला? आई,
आज टेकराम काका मला म्हणाले की भीषण उन्हाळ्यामुळे आंब्याचा मोहर संपत चाललाय आणि यामुळे त्यांच्याकडे यावर्षी खूप आंबे कमी आलेत. अरे, पण त्याचं तुझ्या पुस्तकांशी काय देणं घेणं? आई, मी शहरात सायन्सचा अभ्यास केलाय आणि तिथे एक पेय मिळतं ज्याला आम्ही सोडा म्हणतो. सोडा? ते काय असतं? पाण्यामध्ये आपण जेव्हा कार्बन डायऑक्साईड टाकतो तेव्हा तो सोडा बनतो आणि ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर टाकू शकतो. पण त्याच्यामुळे आंबे आणि गरमीची समस्या कशी दूर होईल बेटा? सोडा पोटाला थंडावा देतो आणि त्याच्यामध्ये आपण कमी आंब्यातच जास्तीत जास्त पेय बनवू शकतो. मग तर ही पूर्ण गावासाठी एक नवीन गोष्ट असेल. हो आई, नक्कीच. मी उद्याच शहरात जाऊन सगळं सामान घेऊनच येतो. सूरजची आई होकारार्थी मान हलवते आणि तिथून निघून जाते. आणि सूरज आपलं पुस्तक वाचत असताना आपले नोट्स बनवतो. दुसऱ्या दिवशी सूरज हार्डवेअर फॅक्टरीमध्ये पोहोचतो आणि तिथे विजेशला भेटतो. तो पाण्यात गॅस भरणाऱ्या मशिनांना बघायला येतो, ज्या विकत घ्यायच्या आहेत. नमस्कार ब्रिजेश साहेब, तुमच्याशी माझं फोनवर बोलणं झालं होतं. हो, तुम्ही सूरज आहात ना? ब्रिजेश सुरेशला आपल्या गोदामात घेऊन जातो, जिथे पाण्यामध्ये गॅस भरण्यापासून त्याच्या पॅकिंग बद्दल सगळ्या मशिनी ठेवल्या आहेत. सूरज त्यांना लक्षपूर्वक पाहतो आणि संतुष्ट होतो. ठीक आहे, मला समजलं. मग या सगळ्याचे मला आता किती पैसे द्यायचे? सगळं मिळून एकूण 4 लाख द्यायचे. काय, 4 लाख? हे तर खूप जास्त आहेत. अहो भाऊ, आता या सगळ्या मशिनरी तर खूप महाग असतातच ना. आता तुम्ही सांगा, तुम्हाला कधीपर्यंत हव्यात? माफ करा, मला आता ह्या नाही खरेदी करता येणार. सूरज निराश होतो आणि तिथून निघून जातो. सूरज निराश होऊन गावच्या रस्त्याने आपल्या घराकडे जातो. रस्त्यात तो चौकात बसलेल्या मोहनलालला भेटतो, जे आपली मुलगी पुष्पासोबत बसलेले असतात. अरे सूरज बाळा, कुठून येतोयस तू? खूप चिंतेत वाटतोयस. आता काय सांगू काका, शहरात गेलो होतो. विचार केला की मी गाववाल्यांसाठी आमकोला बनवेन, ज्यामुळे आपण कमी आंब्यात चविष्ट सोडा बनवून गाववाल्यांना पाजू. पण शहरातली मशीन इतकी महागडी आहे की आपण सगळे खरेदीच नाही करू शकत. मोहनलाल उत्सुक होतो आणि आपली मुलगी पुष्पाकडे बघतो. पुष्पा बाळा, काय तू यामध्ये काही मदत करू शकतेस? हो बाबा. सूरज दादा, मी देखील इंजिनिअरिंग केली आहे. तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला काय करायचं आहे? मला एक अशी मशीन हवी आहे जी पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकू शकते. समजले. मी तर हे करू शकते. काय खरंच? जर असं झालं तर मी हे काम नक्कीच करेन. ठीक आहे दादा, उद्या आमच्या घराच्या मागच्या कारखान्यामध्ये या. सूरज होकारार्थी मान हलवतो आणि तिथून निघून जातो. तिथेच दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी सूरज आपल्या हातात काही नक्षे घेऊन फॅक्टरीमध्ये पोहोचतो. तिथे पुष्पा आधीच त्याची वाट पाहत असते. सूरज तिला नक्षा दाखवतो आणि पुष्पा सारं काही समजून जाते. त्यानंतर दोघे कामाला लागतात. ते धातूच्या चादरीला कापतात आणि तिला जोडतात. मग पाईप आणि नॉब्स लावतात. पाईपवरचा दबाव मोजण्यासाठी एक गॉज देखील लावतात. काही वेळानंतर त्यांची मशीन तयार झालेली दिसते. सूरज कार्बन डायऑक्साईडचा सिलेंडर घेऊन येतो. ते त्याला मशीनशी जोडतात आणि दुसरीकडे पाण्याने भरलेली बॉटल ठेवतात. पहिल्या प्रयत्नात बॉटल फुटते. ते पुन्हा प्रयत्न करतात. वेगवेगळे दबाव ट्राय करतात आणि शेवटी खरा दबाव शोधून काढतात. दिवसाच्या शेवटी त्यांनी बनवलेली मशीन तयार होते, जी लोकांनी वापरण्यासाठी तयार आहे. दुसऱ्या दिवशी सूरज आपल्या नवीन बनवलेल्या मँगो कोला गाडीवर उभा असलेला दिसतो, ज्याच्यावर पुष्पाच्या मदतीने बनवलेली मशीनही ठेवलेली असते. काही रस्त्याने जाणारी लोक त्याच्याकडे बघतात, पण थांबून लक्ष देत नाहीत. तेव्हा टेकराम आंब्याने भरलेली पेटी घेऊन तिथे येतात. घे, जसं तू म्हणाला होतास, मी आंबे घेऊन आलो. पण हे माझ्या शेतातले शेवटचे आंबे आहेत. याचं तू नक्की काय करणार आहेस? तेव्हा पुष्पा तिथे येते. तिच्यासोबत मोहनलाल देखील असतात. आत्ता लक्षात येईल काका. तिथे आंबे बघून गावातली लोक एकत्र येतात
आणि या नवीन वस्तूला बघून त्यांच्या मनात उत्सुकता वाढते. अरे सूरज बाळा, काय आहे हे? हा आहे माझा आणि पुष्पाचा नवीन आविष्कार, आम कोला. आंबा कोला? हे काय आहे? तुम्ही सगळे याची चव घ्या आणि मग स्वतःच सांगा. गावातील सगळी लोक होकार देतात आणि मान हलवतात. सूरज ताजे पिकलेले आंबे घेतो. तो आंब्यांचा वरचा हिस्सा कापून त्यांचा रस एका भांड्यात काढतो. मग तो कोयांना वेगळं करतो. त्यानंतर तो बॉटलमध्ये पाणी भरतो आणि पुष्पा वॉल खोलून मशीन चालू करते. बॉटलमध्ये दबाव जाणवू लागतो आणि जेव्हा काम पूर्ण होतं तेव्हा सूरज तिला बाहेर काढतो. मग तो लगेचच ग्लासात थोडासा मसाला टाकतो. त्यानंतर आंब्याचा रस आणि शेवटी ताजा बनवलेला सोडा टाकतो. ग्लासात फेस येतो. जेव्हा हे पेय गावकऱ्यांना दिलं जातं तर ते त्याच्याकडे आश्चर्याने बघतात. मग हळूहळू एक घोट पितात. प्याल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. वा सूरज, हे तर खूप छान झालंय. मजा आली. खरंच याच्यामुळे फार थंड वाटतंय. पुष्पा, मोहनलाल, टेकराम याचा एक घोट घेतात. अरे वा बाळा, हे तर खूप चविष्ट आहे. मला आणखी एक ग्लास देशील? हे चविष्ट नक्कीच आहे, पण आपल्याला ह्याचं सेवन खूप जास्त नाही करायचंय. ह्याचा एक ग्लासच तुम्हाला बऱ्याच वेळाचा गारवा देईल. गावातील सगळे लोक होकारार्थी मान हलवतात आणि याचबरोबर आम कोला गावातील लोकांसाठी एक प्रसिद्ध पेय बनतं आणि सूरज प्रत्येक गरमीमध्ये लोकांसाठी हे बनवतच राहतो.